हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रीचे काही फॉर्म्युले पाहूया. तर ट्रिग्नॉमेट्रीचा कन्सेप्ट हा सर्वप्रथम हिपार्कस नावाच्या मॅथमॅटिशियननी मांडला. तर त्यांनी काय केलं की एक राईट अँगल्ड ट्रायंगल घेतला. राईट अँगल्ड ट्रायंगल म्हणजे ज्याच्यामध्ये ॲटलिस्ट वन अँगल इज 90 डिग्री. वन अँगल इज 90 डिग्री. समजा हा अँगल 90 डिग्री आहे आणि हा अँगल थीटा आहे. थीटा इज अ ग्रीक लेटर यूज टू डिनोट दी अँगल्स. तर ह्या अँगलसाठी हे अपोजिट साईड जी आहे त्याला आपण ए म्हणूया. ॲडजसंट साईड जी आहे ती त्याला बी म्हणूया. आणि हायपोटिनियस म्हणजे डायगोनलला हायपोटिनियस असाही शब्द आहे, त्याला सी म्हणूया. तर यामध्ये हिपार्कसनी रेशोज डिफाईन केले. रेशो म्हणजे समथिंग बाय समथिंग. या ट्रँगलमध्ये साईन थीटा हा रेशो त्यांनी कसा डिफाईन केला पहा. साईन थीटा इज इक्वल टू साईन थीटा रेशो लिहिताना त्यांनी न्यूमरेटरला अपोजिट साईड टाकली. अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. तर आता इथे अपोजिट साईड काय आहे ए आणि हायपोटेनियस आहे सी. त्याच्यानंतर दुसरा रेशो त्यांनी कोसाईन म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म कॉस थीटा असं लिहितात. कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस असं घेतलं. हा रेशो त्यांनी ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. आता इथं ॲडजसंट साईड काय आहे बी आणि हायपोटेनियस सी आहे. आणि तिसरा रेशो टॅन्जंट ज्याचा शॉर्ट फॉर्म आपण टॅन थीटा असं लिहितो मॅथमॅटिक्समध्ये. तर टॅन थीटा लिहिताना त्यांनी हायपोटेनियसला स्किप करून हायपोटेनियसच्या ऐवजी ॲडजसंट साईड टाकली. म्हणजे टॅन थीटा रेशो लिहिताना त्यांनी अपोजिट साईड न्यूमरेटरला घेतली. अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. तर अपोजिट साईड इथे काय आहे ए अपॉन हे ॲडजसंट साईड इज बी. तर असे 3 रेशोज डिफाईन केले. त्याचप्रमाणे या तिन्ही रेशोचे जर आपण रेसिप्रोकल घेतले तर त्याला ते वेगळी नावं दिली त्यांनी. तर साईन थीटाचं रेसिप्रोकल त्याला नाव दिलं त्यांनी कोसेक थीटा. आणि कॉस थीटाचा रेसिप्रोकल रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा बरोबर सेक थीटा. आणि रेसिप्रोकल ऑफ टॅन थीटा बरोबर कॉट थीटा. तर आता हे साईन थीटाचा रेसिप्रोकल काय होईल. साईन थीटा इथे ए बाय सी असल्यामुळे त्याचा रेसिप्रोकल आता सी बाय ए होईल. तर कॉस थीटाचा रेसिप्रोकल काय येईल. कॉस थीटा बी बाय सी आहे तर त्याचा रेसिप्रोकल सी बाय बी येईल. आणि टॅन थीटा काय आहे आपल्याकडे ए बाय बी आहे, त्याच्यामुळं टॅन थीटाचा रेशो हा येईल बी बाय ए. ओके, अशा पद्धतीने त्याने 6 रेशोज डिफाईन केले. इथं तुम्ही पाहू शकता तर टॅन थीटाला साईन थीटा अपॉन कॉस थीटा असंही लिहिता येतं. तर साईन थीटा काय आहे ए बाय सी आहे अपॉन कॉस थीटा काय आहे बी बाय सी. तर आता हे ए बाय सी इंटू आता सी वरती जाईल आणि बी खाली येईल. सी कॅन्सल होऊन अल्टिमेटली हे ए बाय बीच येईल आहे. तर ह्या व्हिडिओसाठी एवढंच.